जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 पर्यटक जखमी। महाराष्ट्रातील 4 पर्यटकांचा समावेश। 25 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती। धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती। पंतप्रधान मोदींचा गृहमंत्री अमित शहांशी फोनवरून संवाद। मोदींच्या सूचनेनंतर अमित शहा श्रीनगरला रवाना। पहिलीपासून हिंदी अनिवार्य नाही। मोठ्या विरोधानंतर राज्य सरकारचे एक पाऊल मागे। एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। वाढदिवसाला काकी सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेताना युगेंद्र पवार कॅमेऱ्यात कैद। काकी आणि अजित काकांबद्दल प्रेम आदर कायम। युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार सुनेत्रा पवार एकत्र। जनतेच्या कामांसाठी एकत्र यावं लागतं। अजित पवारांसोबतच्या भेटीवर शरद पवारांनी सोडलं मौन। सरकारमधल्या प्रतिनिधीशी बोलण्यात काय चुकीचं, सवाल केला। योगेंद्र पवारांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांकडून खास शैली शुभेच्छा। आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत म्हणत आजोबांना नातवाच्या लग्नाचे वेळ। उद्धव ठाकरे हे मुंबईतील लँड स्कॅमचे बादशाह। भाजप नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल। आशिष शेलारांची ऑडिओ क्लिप व्हायरल। राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यातच शक्य। राज ठाकरे 30 एप्रिलला तर उद्धव ठाकरे 4 मे रोजी परदेशातून परतणार। उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक। संजय राऊतांची माहिती। मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानं 4,63,000 मच्छीमारांना होणार फायदा। गोसीखुर्द प्रकल्पाला 26,000 कोटींचा निधी। भंडारा, चंद्रपूर, नागपूरच्या शेतकऱ्यांना होणार लाभ। शरबत जिहाच्या वक्तव्यावर बाबा रामदेवांना दिल्ली हायकोर्टानं फटकारलं। कोर्टाच्या अंतरात्म्याला झटका लागल्याचं मत। रूह अफजा बनवणाऱ्या हमदर्द कंपनीनं घेतली कोर्टात धाव। पाणी टंचाईवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर उपलब्ध पाणीसाठ्यातून पुरवठा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। उपमुख्यमंत्र्यांची माहिती। जैन धर्मियांच्या भावना दुखावल्यास माफी मागतो। अल्पसंख्याक आयोगातील सुनावणी दरम्यान मुंबई मनपाची भूमिका। पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का करू नयेत, आयोगाच्या अध्यक्षांचा सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।